रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिवस देखील म्हटलं जातं. या दिवशी काही वस्तू खरेदी करणं अत्यंत भरभराटीचं लक्षण मानलं जातं. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्याने त्यांचा कृपा आशीर्वाद या दिवशी आपल्याला मिळत असतो. घरामध्ये सुख शांती येते, समृद्धी मिळते असं देखील म्हणतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अक्षय पात्र कसे भरावे, अक्षय पात्र म्हणजे नेमकं काय, अक्षय पात्राची पूजा कशी करावी, नंतर या अक्षय पात्राचं आपल्याला काय करायचं आहे, कोणतं साहित्य वापरावं, त्यानंतर त्या साहित्याचं काय करावं, अक्षय पात्राविषयीची संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी शुभ कामाची सुरुवात, पूजा, आराधना, जप, तप, दान धर्म केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. तसेच या दिवशी सोने, चांदी, वाहन, प्रॉपर्टी खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं. यंदा अक्षय तृतीयेची तिथी ही 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:49 सुरू होते आणि 20 एप्रिल रोजी सकाळी 7:28 संपते. यानुसार यंदा अक्षय तृतीया 19 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. अक्षय तृतीया 2026चा पूजेचा मुहूर्त, शुभ मुहूर्त हा सकाळी 10:49 ते दुपारी 12:20 असणार आहे. कालावधी एकूण 1 तास 32 मिनिटे असणार आहे. या शुभ वेळेमध्ये तुम्ही तुमची पूजा किंवा सोने खरेदी करू शकता, परंतु या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नाही, कारण की संपूर्ण दिवस हा शुभ मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही मातीची भांडी, पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी खरेदी करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी काय खरेदी करावे किंवा आपण जर सोने चांदी खरेदी करू शकलो नाही तर कोणत्या वस्तू, लक्ष्मीकारक वस्तू या दिवशी खरेदी कराव्यात, याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तो पाहून तुम्ही एखादी वस्तू नक्कीच खरेदी करू शकता. अगदी क्षुल्लक आणि प्रचंड परिणाम करणाऱ्या अशा या वस्तू आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. त्यानंतर घर स्वच्छ करून भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. या दिवशी पूजा कशी करावी याबद्दलचा व्हिडिओ देखील मी अगोदरच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि अक्षय तृतीयेला त्या दिवशी तुम्ही तशाच प्रकारे पूजा जी आहे तर ती करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असं म्हणतात. शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूचं दान करतो ते अक्षय प्रमाणामध्ये म्हणजेच विपुल प्रमाणामध्ये पुन्हा आपल्याला मिळतं. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी दान करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीयेला अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. पौराणिक कथेनुसार असं सांगण्यात येतं की या दिवशी भगवान श्री गणेशांनी वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे महाभारताच्या इतिहासामध्ये देखील अक्षय तृतीयेला महत्त्व दिलं जातं. अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंच्या 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस देखील आहे. परशुराम हे जन्मतः अग्नी आणि रेणुका देवी यांचे पुत्र होते. भगवान अक्षय तृतीयेच्या दिवशीच नरनारायण आणि हरिग्रीव यांचा जन्म देखील झाला होता. अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ देखील झाला होता. अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा देखील जन्मदिवस मानला जातो अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा मातेला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरामध्ये सुख समृद्धी नांदते. अक्षय तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदामाचे दारिद्र्य संपवले होते. त्यामुळे हा दिवस जीवनामध्ये सुख समृद्धी देणारा आहे असं देखील म्हटलं जातं. असं म्हणतात की अक्षय तृतीयेलाच पृथ्वीवरती गंगा ही अवतरली होती. अक्षय तृतीयेलाच भगवान श्री कुबेरांनी श्री माता लक्ष्मींची आराधना केली होती, ज्यामुळे कुबेरांना देवांचा खजिनदार म्हणून देखील नेमण्यात आलं होतं.
5 पांडवांना अनमोल मार्गदर्शन करण्याचं काम भगवान श्रीकृष्ण यांनी केलं होतं. प्रभू रामाप्रमाणेच 5 पांडवांना देखील वनवासाला जावं लागलं होतं. वनवासामध्ये येणाऱ्या असंख्य अडचणी विचारात घेऊन त्यांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी श्रीकृष्णाने त्यांना एक भांडं दिलं होतं. त्या भांड्याला अक्षय पात्र म्हणून ओळखलं जातं. अक्षय पात्रामुळे पांडवांना आपल्या वनवासामध्ये कधीही खाण्यापिण्याची चिंता वाटली नाही. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये दानधर्म केला जातो, जेणेकरून की आपण दानधर्म केला की या दिवशी नवीन खरेदी केली तर पूर्ण वर्षभर कुटुंबाची भरभराट होते. थोडक्यात 5 पांडवांना ज्या दिवशी अक्षय पात्र भेटले तोच दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजनासोबत मातीचं एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याची आपण अक्षय पात्र म्हणून पूजा करायची आहे. अक्षय पात्र म्हणजे काय तर त्याचा कधीही क्षय न होणारं पात्र, म्हणजे त्यामध्ये आपण ज्या कोणत्याही वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे खेचली जाते आणि आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी ही नांदते. घरामध्ये धन धान्य याची कमतरता भासत नाही. घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता न भासता घरामध्ये सुख समृद्धी नांदते. यासाठी अक्षय पात्र अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला भरायचं आहे. अक्षय पात्र भरण्यासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. तुम्ही एखादं मातीचं भांडं घ्या किंवा तुम्ही पितळेचं किंवा तांब्याचा कलश देखील घेऊ शकता. शक्यतो तांब्याचा कलश किंवा मातीचं भांडं घेण्याला प्राधान्य द्यावं. मातीचं भांडं या दिवशी खरेदी करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. तुमच्याकडे मकर संक्रांतीचं एखादं सुगड असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही एखादं नवीन मातीचं भांडं आणून ते सुद्धा रंगवून घेऊ शकता. हळदीने रंगवून घ्या किंवा तुम्ही इतर कोणत्याही रंगीत रंगाने रंगवून ते स्वच्छ तुम्हाला व्यवस्थित सुशोभित असं करून घ्यायचं आहे. या दिवशी अक्षय पात्र आपण भरणार आहोत, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी. अक्षय पात्र आपण समजून घ्यायचं आहे. त्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. सोबतच 2 दांड्या देखील द्यायच्या आहेत. स्वस्तिकमध्ये 4 बिंदू द्यायला विसरायचं नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्र भरत असताना त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरून घ्यायचा आहे. तांदूळ ज्याला आपण अक्षदा म्हणतो असं म्हटलं जातं, ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा पूजेमध्ये एखादी गोष्ट जरी अपूर्ण असेल तर त्यामध्ये थोडेसे तांदूळ वाहिले जातात, जेणेकरून आपली पूजा जी आहे तर ती पूर्ण होत असते. त्यासाठीच अक्षदाचं महत्त्व हे असाधारण आहे. अक्षदा म्हणजे तांदळाचा रंग हा पांढरा आहे आणि तांदळाचा थेट संबंध हा शुक्र ग्रहाशी येतो. त्यामुळे आपला शुक्र ग्रह मजबूत होतो. ज्यांचा शुक्र ग्रह मजबूत आहे अशा घरामध्ये पैशाच्या संबंधित कोणत्याही अडचणी येत नाहीत. धंद्या व्यवसायामध्ये संबंधित कोणत्याही अडचणी येत नाहीत. त्यासाठी आपण यामध्ये अखंड तांदूळ भरायचे आहे. तांदूळ किती भरावे? अक्षय पात्र पूर्ण भरेपर्यंत आपल्याला हे तांदूळ जे आहेत तर ते भरायचे आहेत. यामध्ये तुम्ही 11 नाणी भरायची आहेत. जेवढं महत्त्व नोटेला आहे त्याच्या दुप्पट महत्त्व हे नाण्यांना देखील आहे. माता लक्ष्मी स्वरूप अशी ही नाणी समजली जातात. त्यासाठी यामध्ये आपल्याला 11 किंवा 21 किंवा 5 नाणी भरून घ्यायची आहेत. एखादा सोन्याचा दागिना या दिवशी तुम्ही जे काही सोन्याची खरेदी करणार आहात तर ते तुम्ही यामध्ये भरू शकता किंवा तुमच्याजवळ जर अगोदरच खरेदी केलेलं सोनं असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये भरून घेऊ शकता. या दिवशी सोने खरेदी करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. तुम्ही सोने खरेदी करू शकला नसाल तरी देखील घरातील जे काही सोनं आहे ते सोनं तुम्ही यामध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये सोनं हे येत राहील. यासाठी सोन्याची पूजा आपल्याला लक्ष्मी स्वरूप समजून या दिवशी करायची आहे. त्यानंतर यामध्ये तुम्ही लक्ष्मी स्वरूप तुम्हाला ज्या काही वस्तू उपलब्ध आहेत तर त्या ठेवू शकता. जसं की 11 लवंगा असतील, 11 वेलची असतील किंवा 11 कवड्या असतील, गोमती चक्र असतील, म्हणजे जे काही लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत त्या वस्तू तुम्हाला यामध्ये भरायच्या आहेत. थोडक्यात काय तर माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या, माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या अशा वस्तू यामध्ये भरू शकता. कवड्या, त्यानंतर गोमती चक्र, त्यानंतर तुम्ही सुट्टे पैसे जसे की नाणी, त्यानंतर तुम्ही हळकुंड यामध्ये भरू शकता, सोनं यामध्ये भरू शकता, लवंगा देखील वेलची देखील यामध्ये तुम्ही भरू शकता, तमालपत्र देखील यामध्ये तुम्ही भरू शकता. अशा साध्या
सोप्या पद्धतीने फक्त तांदूळ भरून त्यामध्ये तुम्ही 11 किंवा 21 नाणी आणि पैशाची एखादी नोट, एखादा सोन्याचा दागिना भरला तरीसुद्धा चालेल. म्हणजे तुमच्याकडे जेवढं अवेलेबल आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये भरू शकता. त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायचे आहेत, धूप दीप निरंजन दाखवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अक्षय पात्राची पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे. अक्षय पात्राची पूजा केल्यानंतर अक्षय पात्राला सिद्ध करण्यासाठी आपल्याला अक्षय पात्रासमोर बसून आसन टाकून बसायचं आहे आणि आपल्याला 16 वेळा श्री सुक्ताचा पाठ करायचा आहे आणि 1 वेळा विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करायचा आहे. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र याचा देखील तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर 1 वेळा तुम्ही कुलदेवतेचा मंत्र, 1 वेळा गुरुचा मंत्र जो आहे तो देखील तुम्ही म्हणू शकता. असे मंत्र जप केल्याने हे जे पात्र आहे तर ते सिद्ध होतं आणि आपल्या घरामध्ये धनधान्य हे टिकून राहतं. त्यानंतर आपल्याला हे अक्षय पात्र जे आहे तर ते दिवसभर आपण जिथे पूजा केलेली आहे तिथेच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला हे अक्षय पात्र काढायचं आहे. त्या अगोदर पूजेची उत्तर पूजा आपल्याला करावी लागेल. त्यासाठी आपल्याला सर्व पूजेच्या समोर आपल्याला एखादा दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही दूध, साखर, खडी साखर, फळांचा किंवा दहीभाताचा कशाचा उपलब्ध आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळानंतर धूप दीप आरती करून थोड्या वेळानंतर ही जी पूजा आहे तर ती काढायची आहे. पूजा काढण्या अगोदर आपल्याला क्षमा प्रार्थना देखील करायची आहे आणि त्यानंतर पूजा काढायला घ्यायची. तुमची जी काही इच्छा आहे तर ती देखील देवी लक्ष्मी समोर तुम्हाला मांडायची आहे. पूजा काढण्या अगोदरच आपण त्यावरती थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत, आगमन पुनरागमन असं सांगायचं आहे, क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरच आपण जेव्हा अक्षय पात्र काढू त्यावेळेस जे अक्षय पात्र आहे तर ते थोडेसे उत्तरेकडे आपल्याला सरकवायचं आहे. थोड्या वेळानंतर हे अक्षय पात्र जे आहे तर ते आपल्याला काढायला सुरुवात करायची आहे. त्यामध्ये भरलेले जे तांदूळ आहेत, धान्य आहे ते आपल्याला रोजच्या जे तांदूळ आहेत ते जेवणाचे तांदूळ रोजचे आपण जिथे ठेवतो त्यामध्ये मिक्स करायचे आहेत. जी नाणी आहेत किंवा ज्या कवड्या आहेत, ज्या वेलची लवंग किंवा जे काही तुम्ही साहित्य लक्ष्मीकारक वस्तू घेतलेल्या असतील तर त्या तुम्ही लाल कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि तुमचं दागिने आहे तर ते तुम्ही जिथे दागिने ठेवता तिथे तुम्हाला दागिने ठेवायचे आहेत. अशा प्रकारे त्यामध्ये असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहेत. असे हे अक्षय पात्र वर्षातून एकदा आपल्याला भरायचं आहे. ही छोटीशी सेवा केल्याने आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि घरामध्ये अन्नधान्याची आणि लक्ष्मीची कमतरता कधीही भासत नाही. अक्षय तृतीयेची पूजा करत असताना लक्ष्मीच्या प्रिय अशा ज्या वस्तू आहेत त्या पूजेमध्ये आपण वापरायच्या आहेत. ज्यामध्ये दक्षिणावर्ती शंख असेल, श्रीयंत्र असेल, कवड्या असतील, नाणी असतील तर अशा ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपण पूजेमध्ये वापरायच्या आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्राची पूजा का करावी तर आपल्या घरामध्ये देखील अक्षय प्रमाणामध्ये धनधान्य सुख समृद्धी राहावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न असेल. तुम्ही नक्कीच पूजा ही जी आहे तर ती करून पहा. कोणतंही नुकसान न होता आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. कारण की अशा शुभ दिवशी आपण होईल तशी जशी लक्ष्मी मातेची सेवा करतो, उपासना करतो, आराधना करतो त्याचं पुण्यफळ हे आपल्याला अक्षयपटीने मिळत असतं. त्यासाठी हा छोटासा प्रयत्न, छोटासा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करून पहा. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल. कोणतेही उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास त्याचं शीघ्र फळ आपल्याला मिळत असतं. आजच्या व्हिडिओमध्ये अक्षय पात्राविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. माझ्याकडून तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.